टू प्रतापगड असा रोपवेचा प्रस्ताव आहे तो एनएचआय डिपार्टमेंट कडून करून घेणार आहे. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराज साहेब भेटलेले, गडकरी साहेबांनी भेटले, तर त्याला पीडब्ल्यूडी ची आपल्याला मान्यता पाहिजे. महाराष्ट्र राज्य पीडब्ल्यूडी ने आपल्याला एनओसी दिली पाहिजे की हे कार्य तुम्ही, हे काम तुम्ही एनएचआय करेल. एनएचआय कडे आले की मग गडकरी साहेब म्हणते की आमच्याकडे निधी आहे, आम्ही लगेच होतं. तर आपल्याकडून एक प्रपोजल जाऊ द्या सर, ते गेलं राज्य सरकारला, महाराज साहेब स्वतः फरक तर घेतातच त्याचा. तर मग ते दोन्ही होतील रोपवेचं जाऊ शकतो. त्याचा सुद्धा देखील एक विचार व्हावा. त्याचबरोबर रायगडला जसं आपण हे केले केबल त्याचा एक विचार करावा, करण्यात यावा. कारण की लोक बरेचशी इच्छा असून सुद्धा केवळ चढता येत नाही, वयामुळे असेल किंवा त्यामुळे ते येऊ शकत नाही. आणि वास्तविकरित्या आपण जर पाहिलं तर महाबळेश्वरचं जर टुरिझमचा फुटफॉल मुळात त्या काळात जे काय घडलं आणि का घडलं हे आज मला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे. कालांतराने अजून एक 50, 60, 100 वर्षानंतर जेव्हा लोक जातील तिथं, जे कोण म्हणजे पर्यटक या नात्याने किंवा लोकांना कळायला पाहिजे की नेमकं हे घडलं कशा घडलं, त्याचं काय, ते कशाकरता घडलं. आणि त्यावेळेस जर घडलं नसतं तर आज या देशाची अवस्था काय असती. बरोबर आहे. हे संपूर्ण आपण म्हणजे हे केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपलं कोणी हे म्हणायचं एक लक्षात घ्या, मग त्याला ह्या अँगलने बघितलं जातं. म्हणजे जे कोण व्यक्ती केंद्रित लोक असतील, जे कोण ते म्हणतात की मग हिंदू मुस्लिम येते, त्याचा हिंदू आणि मुस्लिमांचा काही संबंध नाही. महाराजांच्या संपूर्ण सैन्यात सुद्धा त्यांचे अंगरक्षक सुद्धा कोण होते, वेगवेगळ्या. त्यांनी समाज कधी बघितला, समाज त्यांनी फक्त जे लोक प्रामाणिक आहे या संपूर्ण त्यांच्या विचाराशी, त्यांच्या म्हणण्यापेक्षा स्वराज्याच्या विचाराशी, अशा लोकांना बरोबर त्यांनी घेतलं. आणि ते शिल्प तिथं तिथं सगळ्यांची मागणीच आहे. लोकांना म्हणजे भावी पिढीला कळायला पाहिजे की बाबा नेमकं हे काय. नाही तर आज आपल्याला माहीत आहे, कारण की आपल्या आईवडिलांनी की आपल्या आपल्या अगोदरच्या पिढीतल्या लोकांनी आपल्याला सांगितलं म्हणून झालं पाहिजे ना. महाराजसाहेब शिल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे सांगितलं ना, सगळं झालं ना. विचार महत्त्वाचा आहे.